आपल्या कामाची पोचपावती आपल्याला घ्यायची कशी हे आपल्यावरती अवलंबून असतं. आता मी व्हिडिओज टाकते आणि ते आमच्या इथले बरेच जण बघतात आणि त्यापैकी एका ताईचं लग्न ठरलं आणि तिने मला कॉल केला आमंत्रणासाठी आणि तेव्हा ती मला म्हणते, की "तुझे व्हिडिओज ना मला खूप कामी येणार आहेत, कारण मी भरपूर रेसिपीज तुझ्या ट्राय करून बघितल्यात. अगदी तेवढ्या क्वांटिटीमध्ये नाही, पण थोडं-थोडं तर मी नक्की करून बघते आणि त्या होतात सुद्धा ग्रेट." हे ऐकून मला इतकं बरं वाटलं ना आणि त्यानंतर आज मी बऱ्याच दिवसांनंतर हा व्हिडिओ घेऊन येतीये. ज्याच्यामध्ये आपण रवा डोसा बनवतोय. बेसिकली मी फक्त रवा आणि दही किंवा ताक हे बारीक करून डोसा बनवते. पण आज मी त्याच्यामध्ये पफ राईस म्हणजेच की लाह्यासुद्धा टाकल्या होत्या. तर आधी रवा घेतला, तो राईस घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ताकात भिजू घातलंय. तुम्ही दह्यातसुद्धा भिजू घालू शकता. खूप छान होतात दोन्हीमध्ये सुद्धा. आता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी तसंच. मिरची आणि फक्त मीठ टाकायचं आणि ते छान बारीक करून घ्यायचं. नॉर्मल कन्सिस्टन्सी ठेवायची. जशी आपण रेग्युलर डोसाला बनवतो तशी आणि एकदम गरमागरम हे खावे लागतात फक्त. एकदम छान ब्रेकफास्टसाठी ऑप्शन आहे. झटकेपट होतो. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.